नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं आपल्या आजच्या ब्लॉग मध्ये. आज आपण चाललोय बरेच दिवसानंतर आणि पहिल्यांदाच कोकणात. कोकणात बघा, पाटील गावचे पाटील आमचे. बघा फायनली मित्रांनो, अथांग ट्रॅव्हल केल्यानंतर आम्ही पोहोचलो शिस्ते या गावात. इथे आमच्या राहण्याची सोय केली होती आमच्या मित्रांनी. मग काय, गेल्या गेल्या सगळे फ्रेश झाले आणि केली मॅगीची तयारी. मॅगी खाण्याकरता फक्त 9 जण, बट मॅगी बनवले बघा किती, गावाला पूर्ण उरेल. मॅगी इतकी खाल्ली की बाई सगळेच पलटी फार झाले. The next day. रात्री मित्रांनो इतकी मॅगी खाल्ली होती की भाई आमची पोरं बघा भाई सगळे माठ झोपले. तो मित्रांनो अक्षरशः काय टेन्शन फ्री, सगळं काही काम धंदे सोडून असे झोपलेत की भाई एकदम मेंटॉस जिंदगी. सगळे काही झोपले होते, पण आपल्याला जाग आली सकाळी 6 वाजता. डोळे चुलत, डोळे बघा असं वाटतं गांजा मारला का तरी एवढे डोळे लाल झाले होते. सकाळचा 6 वाजता क्लायमेट, मग काय बोलू, थोडी सिनेमॅटिक व्ह्यू घेऊया. सकाळी मग ब्रश वगैरे केलं, अंघोळ वगैरे केली आणि मग चाललो मंदिरात. बोललो इथले जवळपास मंदिर कुठले आहेत ते कव्हर करूया. मग काय मंदिरात गेलो, तुम्ही पण बघा मंदिरात आहे. सकाळी 7 वाजले आणि मी उठलोय, आंघोळ वगैरे केली. म्हणजे 6 वाजता उठलोय, आंघोळ वगैरे केली आणि बोललो त्या इथे जेव्हा मी जिथं स्टेला थांबलोय तिथल्या काही गावातल्या मंदिरात आपण जाऊन व्हिजिट करावं, भेट द्यावी. त्या मंदिरात सकाळी उठून गेलो, एकदम प्रसन्न झाला बाई. तिथनं 1-1.5 किलोमीटर सकाळी चाललोय, मी चालत गेलो तिथपर्यंत. 1-1.5 किलोमीटर त्यानंतर तिथं मंदिर भेटला. ते मंदिर कव्हर केलं, तुम्हाला दाखवलं तुम्ही पुढे व्ह्यू फुटेज घालला कसा काय विषय आहे. बाकी खरंच फिरा भाई. मला तर वेळ नव्हता भाई शॉप मध्ये भेटत पुढे जायला. मला ही ट्रिप केली 2 दिवसासाठी. बट भाई स्टार्टिंगलाच माझे सगळे मित्र इथे झोपलेत. इथे झोपलेत बरोबरच आहे, कारण आम्ही रात्री लेट झोपलो. बट भाई माझा मन नव्हतं लागत. मग मी उठलो, आंघोळ वगैरे केली आणि मला थोडंफार कव्हर करूया. तर मित्रांनो आता आम्ही सीएनजी भरला, कारण थोडा मार्केटला सामान पण घ्यायचं आहे. घेऊ आणि परत जाऊ तिथे रूमवर. तिकडनं रेडी वगैरे होऊन मग तिथं देवीच्या मंदिरात जायचं. तिथनं आपण जाऊ डायरेक्ट श्रीवर्धनला. तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा भाई. फटाफट सीएनजी वगैरे भरलं, मार्केटला जाऊन सामान वगैरे आणलं जे आम्हाला पाहिजे होतं 2 दिवसासाठी राहण्याकरता. सगळं काही सामान आणलं आणि गेलो जवळच्याच बीच वरती. मग मित्रांनो तिथून आम्ही चाललो जिथे आम्ही राहिलो होतो स्टेला, शिस्ते गावात. त्याच गावात मित्रांनो एक मंदिर आहे जाकमाता देवीचं. त्या मंदिरात मित्रांनो दर्शनासाठी, चला तुम्हाला पण नेतो. मित्रांनो मंदिराच्या इथं वरती पोहोचल्यानंतर खाली बघा कसलं समुद्र किनारपट्टी दिसते. सगळे एकदम खतरनाक हो, एकदम पीस ऑफ माइंड वातावरण आहे. तुम्ही पण जाऊन नक्कीच. मंदिरात पोहोचल्यानंतर मित्रांनो तिथे ऑलरेडी पूजापाठ चालू होता. मंदिरातनं पाय वगैरे पडलो मित्रांनो आणि मग आम्ही चाललो बीच वरती. मग काय फायनली बीच वरती पोहोचलो. ऊन एवढा होता काय सांगू, साल्टी गेली. गाईज आम्हाला बीचवर, अरे उन्हाने आमची साल्टी गेली भाई. तरी पण थोडं पाहुणा नाच करा भाई. बघा भाई, बॉबी बघा भाई, बॉबी. एक वेळेस साप पाळा, कुत्रा पाळा, पण ना हे असले 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 ना असले मित्र नका बोलू. बघा बघा, कौन है ये लोग? कहां से आते हैं? इंग्लिश पिक्चर बघितला रिचर्ड पाळकर, आम्ही तुम्हाला मराठी पिक्चर पाळतो. त्याचा वाघ झाला काय भाई, वाघाला आवाज दे रे. मग बीच वरनं मित्रांनो आम्ही आलो घरी. फटाफट जेवण वगैरे केलं, कारण संध्याकाळी आम्हाला फिरायला परत. आता आम्ही चाललोय हरिहरेश्वरला. ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा भाई. हरिहर आम्हाला आमची पब्लिक. फायनली मित्रांनो 1.5 तास प्रवास केल्यानंतर आम्ही पोहोचले हरिहरेश्वरला. ही माझी दुसरी वेळ आहे इथे येण्याची. मित्रांनो लास्ट टाइम 2019 ला जेव्हा आलो तेव्हा तिकडे आलो होतो आणि आता 2019 2026 मध्ये एकदम चेंजेस वाटतात थोडेफार. थोडा चालल्यानंतर मित्रांनो आपण फायनली पोहोचलो मंदिराजवळ. हे बघा काय सुंदर दृश्य आहे भाई.
मित्रांनो इथे 3-4 अलाउड नाही. माझ्या मित्रांनी 3-4 होते, त्याला काय घालायला लावलं बघायचं नाही. मंदिरात मित्रांनो पाय वगैरे पडल्यानंतर आम्ही गेलो वरच्या दिशेने मंदिराच्या. तिकडून मित्रांनो व्ह्यू बघा बाई, खतरनाक हो खरंच. हरिहरेश्वरचा हा पॉइंट आहे ना, एकदम मनमोहक आहे बाई खरंच. तिथं झाल्यानंतर एकदम खतरनाक फील येतो. बेस्ट मुमेंट आहे बाई, बेस्ट लाईफ एकदाच आहे बाई फिरून भेटत. कधी मला देखील हा प्लॅन देखील फिरायचं होतं, पॉसिबल नव्हतं शॉपमध्ये. तर थोडा वेळ काढून मी ट्राय केलंय की जावं फिरून यावं, कारण का वेपर येणार नाही. आणि आलं नाही, व्ह्यू बघा. समुद्र, शांतता, अजून काय पाहिजे नाही. काय पाहिजे, व्हॉट्स बेसिक नीड्स. ये बड़ी अच्छी बात कही आप. मित्रांनो तुम्ही जर फिरायला असाल ना, तुमच्यासोबत एक फोटोग्राफर आहे, चांगला फोटोग्राफर म्हणजे तुमचा मित्र. मी सगळ्यांचे जाम भारी भारी फोटो काढले आणि माझा एकही फोटो चांगला आला. इतका डोका सडकते हे तुम्हाला काय सांगू. एक फोटो थोडं काढलाय अक्षरशः डोका फिरला. हे बघा, यांचे मी 1760 चांगले फोटो काढले हे बघा. आणि माझे फोटो चीटिंग करता है तू. चीटिंग 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 करता है तू. माझ्या पाठी पाहू शकता तुम्ही, इतकं सुंदर दृश्य चालू आहे. आणि तुम्हाला घाण दाखवतो का, म्हणजे माणूस किती चुती आहे तुम्हाला दाखवतो. त्यांच्या बापाने हे केलेलं आहे. अरे काय म्हणजे यांना खायला जरी आपण सोन्याचा पाठ दिला मित्रांनो, तरी बसायलाच वापर दिला. अशी लोकांची मानसिकता आहे. एवढं सुंदर दृश्य आहे की तुम्ही जे नाव लिहिलं तुमच्या बापाने लागल्या भाड्या. The next day. मित्रांनो रात्री खूप दमलो होतो, त्यामुळे व्हिडिओ शूट करायला भेटला नाही रात्रीचं. काय आपल्याला मजा मस्ती. बट सकाळी उठल्यानंतर मित्रांनो मॅगीवर दिला ताव. चला मित्रांनो, फायनली 2 दिवसांनी चालू आहे घरी. साफसफाई चालू आहे. घरचा निरोप आणि आमची 2 दिवसाची ज्यांनी सोय केली असे भावेश खंडागळे यांचं सुंदर असं निवासस्थान. आणि मित्रांनो हा बघा आमचा गाडीचा एकुलता एक वाघ ज्याने आम्हाला आणलंय. आणि आमच्या ऑर्गनायझर बघू शकता तुम्ही, भविंद्र थोरवे आणि गाडी मालक ऋषिकेश मस्कर. तर मित्रांनो मी ठरवतो की ते येऊन ब्लॉग वगैरे प्रॉपर करीन. इथं आल्यानंतर एवढं बघत ना, पीस ऑफ माइंड, एन्जॉयमेंट या सगळ्यांना. ब्लॉग एका बाजूला राहून गेला, ब्लॉग काय घालायला भेटला नाही. आता फायनली मित्रांनो 2 दिवस राहिल्यानंतर फायनल चाललोय आम्ही घरी. रात्री तिकडे पाऊस पडला, बघू शकता पाणी वगैरे सांगलं. अचानक भयानक पाऊस आला. 5 hours later. मित्रांनो आता रेडी वगैरे झाले, परत आपण चाललोय गणपतीचं जो सुवर्ण मंदिर आहे तिकडे पाया पडायला. तिकडे पाया वगैरे पडू बाई आणि मग जाऊ घरी डायरेक्ट. मग काय मित्रांनो परत बसलो गाडीमध्ये आणि निघालो श्री सुवर्ण मंदिराकडे. तिथे पाया वगैरे पडायचं होतं आपल्याला. फायनली अथांग ट्रॅव्हल नंतर, अथांग नाही 10 मिनिटाच्या ट्रॅव्हल नंतर आम्ही पोहोचलो फायनली मंदिरात. दाखवतो तुम्हाला बाईक. कॅमेरा अलाउड नाही असं मला वाटतंय, कारण लास्ट टाइम ज्याने आलो होतो तेव्हा कॅमेरा अलाउड नाही आहे. हां माहिती आहे मला भावा, म्हणून त्यांना सांगितलंय माझ्या पब्लिकला. इथे मी आले भावा 3दा आले, सांगितलंय भाई. ह्याला वाटतं मी आलोय नाही. त्याला सांगा कोकण गाईज. तुम्हाला दिल्ली बॉईज दाखव, दिल्ली बॉईज. दिल्ली बॉईज गाईज. मित्रांनो मंदिरामध्ये गेलो, दर्शन वगैरे घेतलं. तिथले बघा माझं काय माहिती असेल त्या बोर्डवरनं वाचून घ्या बाई. पाटावर मंदिरातलं दर्शन वगैरे घेतले, फोटोज वगैरे काढले आणि परत चाललो घराकडे. आमची पोरं किती डेंजरस बघा. मंदिर समोर आहे, मंदिर समोर आहे, मुखदर्शन आहे. गाडीत नको उतरायला मागत नाही. देवाची ताले पण नो वर्ड्स. दर्शन एवढी कंटाळली तू. उन्हासमोर आमची जिरले हो आम्ही. पाऊस असतो आम्ही उतरलो असतो. माफ कर देवा, लांबच टापावरच बसला असतं पाऊस असतो. अखेरकार मित्रांनो तो प्रवास संपलेला आहे आणि फायनली चाललोय आमच्या घराकडे भाई. बघू शकता तुम्ही. चला मित्रांनो
आता बघा इथनं हॉटेलला थोडंफार जेवू आणि मग घरी डायरेक्ट झोपून डायरेक्ट. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ जर आवडला असेल ना माहिती लाईक करा. ब्लॉग मध्ये एवढं काय नव्हतं पण समजून घ्या पाहिजे मांजरीचा विषय. व्हिडिओ संपवतो. बाय बाय.